नमस्कार. आज आपण उपवासाचे वडे बनवणार आहोत. इथे बघा मी शाबू घेतलेला आहे 1 वाटी. ते आता गॅसवर भाजून घेऊ. इथे बघा बारीक गॅसवर असं कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. हे 5 मिनिटं असं हलवत राहायचं आहे. इथे बघा कलर बदललेला आहे शाबूचं आणि शाबू छान असं फुललेले आहेत. मी आता गॅस बंद केलेला आहे. ह्याला आता गार करून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये काढून घेऊ. एक 5-10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आता हे गार झालेले आहेत. आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा हे मी शाबूचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट असताना वाटून घ्यायचं म्हणजे पीठ छान होतो. आता इथे एका भांड्यामध्ये पीठ काढू आणि त्याच्यामध्ये उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये हे 2 बटाटे किसून घेऊ. इथे बघा हे दोन्ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत. इथे अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतलेला आहे. 3 ते 4 मिरच्या बारीक करून घेतलेला आहे, ठेचून घेतले ते घालू. अर्धा चमचा जिरेपूड, हे चवीपुरतं मीठ घालू. इथे मी 1 वाटी शाबू 2 बटाटे उकडून घातलेले आहेत. ते आता बरोबर होतं, त्याला पाणी घालायला लागत नाही. आता एकजीव करून चांगलं मळून घ्यायचंय. असं दाबून दाबून मळून घेतलं तर पीठ बरोबर होतंय. जर तुम्हाला पीठ असं कोरडं वाटायला लागलं तर तुम्ही पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून असं दाबून मळून घेऊ शकता. इथे बघा हे मळून झालेलं आहे. आता आपण हाताला तेल लावू आणि असं छोटे छोटे गोळे करून घेऊ. इथे बघा असं छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. तुम्ही हे असंच कटलेट बनवून सुद्धा तळू शकता. हे असं ह्याला मी एक आकार दिलेला आहे मेंदूवड्याचा. तुम्ही कोणताही असा आकार देऊ शकता. हे बघा असं हे सगळे वडे मी बनवून घेते. इथे आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल तापले का बघू. तेल तापलेलं आहे. आपण आता हे सगळे वडे तळून घेऊ. एकदम असं दोन्ही बाजूने गोल्डन कलरमध्ये तळून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचं. हे वडे झटपट होतात. तुम्ही पण करून बघा. जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आता वडे काढून घेऊ.